महिला दिनाच्या निमित्ताने आयोजिलेल्या एका मुलाखतींच्या मालिकेमध्ये नाशिक मधल्या सॅव्ही कॉलेजच्या संस्थापिका, प्राचार्या आणि संचालिका सौ श्रुती भुतडा या आज आपल्या भेटीसाठी आलेल्या आहेत. त्या आपणाशी मनमोकळा संवाद साधणार आहेत. तर श्रुतीजी, मी स्वागत करतो आपलं वेदवृत्त वाहिनीमध्ये. धन्यवाद सर. आता भुतडा म्हणजे तुम्ही जैन की मारवाडी? सर आम्ही तसं माहेश्वरी मारवाडी. ओके. हा प्रश्न मी एवढ्यासाठी विचारला की तुम्ही फॅशन टेक्नॉलॉजीचं कॉलेज नाशिकमध्ये सुरू केलं. आता माहेश्वरी मारवाडी समाजाची जी एक परंपरा आहे, जी संस्कृती आहे ती, आणि फॅशन टेक्नॉलॉजी या दोन्ही गोष्टी अशा खूप वेगळ्या वाटतात. कारण की तुमच्या याच्यामध्ये कसं खूप ऑर्थोडॉक्स अशी ती सोसायटी आहे, आणि तसं असताना त्यातून वेगळं जाऊन हा विचार करायचा, तर हे कसं? मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे, पण हा जो ही जी विचारसरणी होती ना, दिस वॉज एजेस बॅक. म्हणजे मला आठवतं जेव्हा मी करिअरला स्टार्ट केलं होतं, जेव्हा मी नाशिकला लग्न करून आलेले होते 16 वर्षांपूर्वी, तेव्हा ही विचारसरणी असायची लोकांची. तेव्हा आता तसं राहिलेलं नाहीये. म्हणजे तेव्हा कसं आहे की पल्लू कसं घेतले त्याच्यावर ओळखून घ्यायचे की हे माहेश्वरी लेडी आहे. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता प्रत्येक लेडीला फ्रीडम आहे जगायचं, कपडे निवडायचं, आणि तो स्पेस प्रत्येकाला मिळत चाललेला आहे. आणि माझं विचारलं तर आय कॅन से की 2-3 गोष्टी असतात. एक तरी हाऊ स्ट्रॉंग यू आर टू बिकम व्हॉट यू वॉन्ट टू बिकम. सेकंडली हाऊ प्रोग्रेसिव्ह युअर फॅमिली इज. म्हणजे तुमची फॅमिली किती प्रोग्रेसिव्हली विचार करते, किंवा तुमचा गॉडफादर कोण आहे, किंवा तुमचा पाठबळ म्हणजे तुम्हाला सपोर्ट कोण करतंय, हे खूप महत्वाचा विषय आहे. आणि ह्या गोष्टी जेव्हा सॉर्टेड असतात ना, तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत जातात. आणि एखादं स्वप्न जर आपण पाहिलं तर नक्कीच तुम्ही ते अचीव्ह करू शकता. मला एक शेर बोलायला आवडेल या ठिकाणी. धीरे धीरे ए दुखियारो ख्वाब हकीकत बनते हैं. गौर फरमाइए. धीरे धीरे ए दुखियारो ख्वाब हकीकत बनते हैं. टाट ओढ़ के ख्वाब तो देखो तुम मखमल के बारे में. क्या बात है. म्हणजे आज जे आहे ते तुमची परिस्थिती, सत्य परिस्थिती तुम्ही ऑफकोर्स ऍक्सेप्ट करा, आत्मसात करा, पण ग्रॅज्युअली तुम्ही तुमच्या एखाद्या गोल जो तुम्ही बघत असाल, तुमचा जो एखादा स्वप्न, मनातली एखादी इच्छा, आकांक्षा, मनोकामना जी काय असेल ती तुम्ही अचीव्ह करायला पाहिजे ग्रॅज्युअली. आणि आज सकाळपासून सर मी 1-2-3 ठिकाणी जिथे म्हणजे कोरोनामुळे कार्यक्रम खूप कमी होत आहेत, पण जे 2-3 कार्यक्रमांमध्ये मी गेले, तो दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड की वुमन डे सेलिब्रेट होतोय, तुम्हाला कसं वाटतं. मी खरं सांगू का, आता आम्ही 16 वर्षांपासून मी या इंडस्ट्रीमध्ये वुमन्स डे बघते. महिला दिवस, आंतरराष्ट्रीय महिला दिवस आम्ही साजरा करतोय, पण आजची परिस्थिती खूप बेटर आहे. 16 इयर्स बॅक ना, जेव्हा लेडीजला म्हणायचो ना की तुम्ही स्वतःला वेळ द्या, 2 तास द्या, मी माझ्या प्रत्येक लेक्चर सेमिनार मध्ये बोलायची. आज प्रत्येक लेडी ही वेळ देते स्वतःला, हे मला दिसून येते. 2 तास म्हणजे ती घरातल्या प्रत्येक गोष्टीला वेळ देते, प्रत्येक व्यक्तीला वेळ देते, प्रत्येक माणसाच्या गरजांना वेळ देते, पण ती स्वतःला देत नव्हती. आणि आता मात्र ती स्वतःला पण वेळ देते. एवढंच आहे की व्हॉट आय वुड लाईक टू टेल देम इज की गो अहेड, 1 स्टेप अहेड. स्वतःचं स्वप्न जे अपूर्ण राहिले त्याला पण वेळ द्या, नुसती हेल्थला नका देऊ. बरोबर. आता तुमची फॅमिली जी असेल ती पण माहेश्वरी मारवाडी समाजाची. जेव्हा तुम्ही सांगितलं की आय वॉन्ट टू बी अ फॅशन टेक्नॉलॉजिस्ट, तर कशी रिॲक्शन होती? ओके, माझी फॅमिली दोन्हीकडनं माहेश्वरी मारवाडीच, कारण की माझं एक अरेंज्ड मॅरेज झालेलं आहे. आणि ते मी क्लिअर करते. माझे आई वडील तसं ते संगमनेरला राहतात, आणि माय डॅड इज अ चार्टर्ड अकाउंटंट. माय मॉम इज ऑल्सो दॅट टाइम शी इज अ वेल स्टडीड, आय मीन अ BCom अँड ती बँकेत शी वॉज अ डिरेक्टर ॲज वेल इन अ वेल नोन बँक इन संगमनेर. तर मी तो एक कल्चर थोडाफार पाहिलेला आहे. पण त्या काळी संगमनेरला चांगल्या स्कूल्स नव्हत्या, आणि माय नानीची फॅमिली जी होती ती दे वर स्टेइंग इन नाशिक. तो आय हॅपन टू बी द सर्कमस्टन्सेस वर सो की मी नाशिकला आले. इथे फ्लवर्शी अकॅडमी म्हणून जी नावाजलेली स्कूल होती त्यावेळेस, म्हणजे आजही आहे, तर त्या शाळेत माझं ऍडमिशन झालं, आणि आय वॉज डुईंग व्हेरी गुड. त्यामुळे मी नाशिकमध्येच पुढचं एज्युकेशन 12th पर्यंतचं कम्प्लीट केलं. त्यामुळे
व्हॉट आय कॅन से इज, आणि इकडे लग्न झाल्यावर नंदकिशोरजी भुतडा जे प्रख्यात ऍडव्होकेट आहेत ते माझे फादर इन लॉ. तर कसं झालं की दोन्हीकडचे पेरेंट्स जे आहेत दे वर व्हेरी एज्युकेटेड, दे वर व्हेरी स्ट्रॉंग. आता फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये मी जेव्हा आज 16 वर्ष माझ्या लग्नाला झाले, त्याच्या आधी 3 वर्ष म्हणजे 20 इयर्स बॅक जेव्हा मी बोलले की मला फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचंय, आय वॉज ब्लेस्ड की माझ्या पेरेंट्सनी मला सपोर्ट केलं. दे डिड नॉट रिॲक्ट ॲट ऑल. ओनली व्हॉट प्रॉब्लेम वॉज की यु नो लोकांना ते माहित नव्हतं, लोक अज्ञानी होते या फील्ड बद्दल. दे यूज टू थिंक की फॅशन डिझायनिंग म्हणजे ही दर्जी बनणार आहे. खूप सिम्पल, फॅशन डिझायनिंग इज इक्वल टू दर्जी, हा एक इक्वेशन होता लोकांच्या डोक्यात. आता बरंचसं कमी झालेलं आहे. अरे फॅशन डिझायनर्स आर नॉट लेस देन आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स इन अर्निंग. तो इक्वेशन त्यांचं घालवायला 16 वर्ष लागले. आम्ही बरेच वर्कशॉप्स कंडक्ट करतो ज्याच्या थ्रू आम्ही त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवत असतो. आणि त्यामुळे पप्पांकडनं किंवा आईकडनं मला एवढा प्रॉब्लेमॅटिक नव्हता तो गोष्ट त्यांची ऍक्सेप्ट करणं. आणि इकडे आल्यावर तर आय कॅन से की म्हणजे इट वॉज अ व्हेरी अनबिलिव्हेबल थिंग. मारवाडी कम्युनिटीमध्ये बघायला आले सासरे आणि ते म्हणतात की मी ऐकलंय तुला कॉलेज उघडायचंय. आणि आय वॉज लाईक नाही म्हणजे असं फक्त मी विचार करत होते. तर ते म्हणे माझं घर गोकुळ आहे, तू येऊन सगळ्यांना विन कर, तुला काय करायचं ते तुझं प्रपोजल तू मांड सगळ्यांच्या समोर. सो इट वॉज नॉट व्हेरी डिफिकल्ट अँड नॉट व्हेरी इझी फॉर मी. आय हॅड टू विन एव्हरीवन. आपल्या स्वतःच्या जर सगळ्या गोष्टी आपण सिद्ध केल्या आणि आपल्या जबाबदाऱ्या जर आपण प्रूव्ह केल्या आणि आपलं डेडिकेशन किती आहे त्या पर्टिक्युलर गोलसाठी हे जर आपण त्यांना प्रूव्ह करून दाखवलं तर गोष्टी वर्कआउट होतात. आणि तसं बघायला गेलो ना सर तर इट वॉज अ लिटल डिफिकल्ट ऑल्सो. कारण तुम्ही विचार करा, एक एज्युकेशनल ऑर्गनायझेशन म्हणजे त्याच्यात मंत्रालय परमिशन पासून खूप गोष्टी येतात, ॲफिलिएशन येतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट. म्हणजे दिस वॉज नॉट एज्युकेशनल बॅकग्राऊंड फॅमिली, पॉलिटिशियन्सची फॅमिली नाही. दे आर लॉयर्स बाय प्रोफेशन बट दे आर व्हेरी प्रोग्रेसिव्ह इन थॉट्स. आणि त्याच्यामुळेच कदाचित आज हे सगळं अचीव्ह झालेलं आहे. लहानपणापासून तुमच्या मनात होतं की आपल्याला एक कॉलेज काढायचं, संस्था काढायची, का स्वतःचं बुटीक काढायचं होतं, काय कंपनी काढायची? नाही, त्याचं कसं झालं ना, मी 12th नंतर 1 वर्षाचं गॅप घेतलं बिकॉज आय वॉज नॉट एबल टू अंडरस्टँड मला काय करायचंय आणि आय वॉज नॉट एबल टू मेकअप माय डिसिजन. आणि मी घरी म्हणजे 12वी पर्यंत नाशिकला शिकले आणि मग 1 वर्ष घरात राहिले संगमनेरला. आणि लोक आईला विचारायला लागले की फेल तर नाही झाली 12वी, ती घरी कसं काय. तर एक गंमतशीर गोष्टी असतात त्या. तर तो एक फेज होता. बट दॅट टाइम ना एवढं इंटरनेट एवढं सगळं एक्सपोजर्स नव्हते. म्हणजे आम्हाला पर्सनली जाऊन शोधावं लागायचं त्या सिटीमध्ये, त्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये जाऊन की कुठलं कॉलेज आहे, कुठली युनिव्हर्सिटी आहे, जे मला करायचं ते कितपत चांगलं आहे, ते किती ऑथेंटिकेट आहे, काय कळायला मार्ग नव्हते त्यावेळेस. सो आय टूक अ 1 year गॅप. आणि त्याच्यात मी हे सगळं सर्वे करता करता म्हणजे ऍक्च्युली मी आर्किटेक्ट होणार होते. मी आर्किटेक्टची एंट्रन्स दिलेली होती विच आय गॉट व्हेरी गुड स्कोर. आणि सडनली त्या 1 वर्षात मला ते छोटे छोटे शिवणकामचे क्लासेस करून एवढं इंटरेस्ट क्रिएट झालं या फील्डमध्ये. अँड सडनली आय गॉट टर्न टुवर्ड्स दिस फील्ड. आणि जेव्हा मी ह्याच्यात एंटर केलं या फील्डमध्ये तेव्हापासून एक ड्रीम होता की येस आय वॉन्ट माय ओन कॉलेज, यु नो, जिथे आय विल बी रनिंग द कॉलेज. अँड दॅट वॉज माय कीन इंटरेस्ट. ओके. आणि तसं झालं. तुम्ही कुठून घेतली डिग्री फॅशन डिझायनिंगची? ओके, मी माझी डिग्री पुण्याला कमिन्स कॉलेज मधनं घेतलेली आहे. स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी म्हणून आमचा जो सेंटर आहे तिथे SNDT युनिव्हर्सिटीचेच डिग्री कोर्स घेतलेले 3 वर्षांचे. आता एक असं सांगा की अजूनही जसं मगाशी तुम्ही म्हणालात की आपल्याकडे काही मिसकन्सेप्ट आहेत की आपण फॅशन टेक्नॉलॉजिस्ट किंवा डिझायनर झालो म्हणजे दर्जी झालो, किंवा तुम्ही कॅटरिंग केलं म्हणजे तुम्ही आता वेटर झाले. हे जे एक आहे आपल्याकडे अशा मिसकन्सेप्ट. तर ऍक्च्युअली तुम्ही आमच्या सगळ्या दर्शकांना सांगा की एक्झॅक्टली काय, कसा जॉब असतो हा, काय करतात तुम्ही नेमकं? कसं आहे ना माहितीये का की मी ह्याला अनएज्युकेटेडनेस म्हणेन, अज्ञानी या पर्टिक्युलर फील्ड बद्दल. कारण त्या लोकांना त्या फील्डचं एक्सपोजर नाहीये. त्यांची चूक नाहीये ह्याच्यात, त्यांना एक्सपोजर नाही या फील्डचं. फॉर एक्झाम्पल वी डोंट हॅव इंडस्ट्रीज आजही इन नाशिक. बरोबर. सो ऑटोमॅटिकली यु नो यू डोंट हॅव नॉलेज अबाउट दॅट फील्ड. आणि मग त्यांना माहिती एवढंच आहे की कपडे म्हणजे शिवणकाम. त्यामुळे दॅट इज हाऊ द सिच्युएशन अरायझेस.
पण कसं माहिती का की फॅशन डिझायनर म्हणजे इट्स अ बिग वर्ल्ड. म्हणजे आता आज फॅशन डिझायनिंग शिकल्यावर तुम्ही स्वतःचं ब्रँड लॉन्च करू शकता. म्हणजे आता कसं माहिती का सर की डिग्री कोर्स आणि मास्टर्स पण Yes. आता आपण रिसेंटली स्टार्ट केले सावीमध्ये. तर मास्टर्स कोर्स आहे, डिग्री आहे, डिग्रीमध्ये इतके सब्जेक्ट कव्हर केले जातात हा. की म्हणजे तुम्ही अगदी अकाउंटिंग अँड कॉस्टिंग पासून हो. फ्रेंच लँग्वेज पासून असे सगळे सब्जेक्ट आहेत. तर जेणेकरून तुम्ही तुमचं फक्त एक सब्जेक्ट फक्त स्टिचिंग कम्प्लीट होत नाहीये, हो. तुम्हाला यार्न, फॅब्रिक, थ्रेड सगळ्यांची सगळं- माहिती सगळं. होऊन बेस्ट गार्मेंट कसे बनवायचे, मग तुम्ही खूप चांगलं प्रोडक्शन करतायत. बट हाऊ विल यू सेल इन द मार्केट, Yes. व्हॉट्स युअर कॉस्ट प्राइस, कसं डिसाईड होणार आहे, हाऊ टू लॉन्च युअर प्रोडक्ट इन द मार्केट, विच Yes. इज युअर राईट मार्केट, हम्म. हे सगळं नॉलेज तिथे दिलं जातं. आणि देन यू बिकम द बेस्ट ऑफ एंटरप्रिन्युअर्स एज वेल. Yes. सो इट्स अन मिक्सचर ऑफ ऑल द सब्जेक्ट्स टुगेदर. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. थोडं कॉमर्स आहे, थोडं Yeah. सायन्स आहे आणि खूप साऱ्या गोष्टी मिक्स आहेत त्याच्यात. सो ओव्हरऑल इट्स अ व्हेरी ल्युक्रेटिव्ह अँड अ व्हेरी इंटरेस्टिंग Yes. फील्ड आणि क्रिएटिव्ह आहे. इट्स व्हेरी कलरफुल ऑल्सो. खूप Yes. मजा येते त्याच्यात आणि एव्हरी मिनिट फॅशन चेंजेस, एव्हरी डे फॅशन चेंजेस. त्यामुळे खूप मजा येते त्या गोष्टींमध्ये काम करायला. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आपण फॅशन डिझायनिंग हा एक खूप मोठा लेवलवरचा म्हणजे एक आपल्यात एक विश्व आहे. आहे. म्हणजे खूपदा तुम्ही हे केल्यावर स्वतःचं ब्रँड तर एस्टॅब्लिश करू शकता, लॉन्च करू शकता, किंवा यू कॅन वर्क व्हेरी वेल इन. आजकाल खूप कॉलेजेस अँड इन्स्टिट्यूट्स ओपन झाले. इफ यू हॅव द राईट डिग्री अँड राईट मास्टर्स, राईट एज्युकेशन, देन यू कॅन ऑल्सो गो इन फॉर आता काही लोकांच्या मनात असं आहे की आपण म्हणतो की बॉलिवूड मधले जे फॅशन डिझायनर आहेत की जे हिरो हिरोईनचे ड्रेसेस वगैरे डिझाईन करतात, जसं Right. मनीष मल्होत्रा आहे राईट. किंवा त्याच्यासारखे आणखीन काही आहे. तर हे कसं आहे नेमकं, म्हणजे हीच माणसं ते करतात की ते काही वेगळे असतात आणखी? नाही. हा कोर्स केल्यावर पण तुम्ही त्या फील्डमध्ये जाऊ एंटर करू शकता. शकता. Yes. आता कसं आहे माहिती का, त्या फील्ड, प्रत्येक फील्डचे इफ्स अँड बट्स आहेत. हो. त्या फील्डला टाइम लिमिट नाहीये. हो. सेट्स रात्रीचे असतील तर रात्री काम करायचे, सकाळचे असतील तर सकाळी. आणि जनरली हे सेट्स 8-10 तासाचे असतात मिनिमम हो. ऍट अ स्ट्रेच. कारण की ती जागा तेवढ्या वेळासाठी त्यांनी रेंटवर घेतलेली असते आणि तेवढं शूट त्यांना कम्प्लीट करायचं असतं त्या Yes. दिवसाचं. तर आज आपल्या बऱ्याचशा मुली ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये टाईड अप आहेत. दे आर वर्किंग इन द मराठी मूवीज ऍज अ स्टायलिस्ट, ऍज अ डिझायनर. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये तर आहेच आहे. म्हणजे 2-3 मुली सब टीव्ही वगैरे साठी टाईड अप आहेत. जी पण सिरियल येईल त्यांनी ती करायची लाईक दॅट. आणि आता वेब सिरीज किंवा खूपच येते. स्मार्ट टीव्हीज मुळे इतक्या वेब सिरीज येत आहेत आणि त्या वेब सिरीज मध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज या गर्ल्सला मिळत आहेत. आता हे तर तुम्ही मूवीज किंवा बॉलिवूडचं बोलताय. आय टेल यू सिम्पल थिंग, एक साधा फोटोशूट करायचा असतो ना, हो. एखाद्या मॅगझिनवरच्या Yes. एखादं लेडीचं पिक्चर घ्यायचंय, त्याच्यासाठी पण यू नीड स्टायलिस्ट. येस. सो दिस इट्स अ व्हेरी हायली पेड अँड अ गुड प्रोफाईल नाव डेज. अच्छा. पण मग आता नवीन ज्या मुलींना या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर त्यांच्यासाठी अव्हेन्यूज कुठले आहेत, त्यांनी कसं यावं, कुठल्या संस्था चांगल्या आहेत की जिथे त्या ट्रेंड होऊ शकतील? ऑफकोर्स मी सांगेल सॅवी इज वन ऑफ द बेस्ट. ऑफकोर्स. Okay. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही चेक करायला पाहिजे त्या आहेत की तुम्हाला एज्युकेशन देणाऱ्या संस्थेचं एफिलिएशन कोणाचं आहे, त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज किती क्लिअर आहे ते तुम्हाला, कारण हे एक प्रॅक्टिकल ओरिएंटेड फील्ड आहे, तर ते तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजसाठी व्हिजिट्स करून घेणार आहेत का. जसं फॉर एक्झाम्पल सॅवी इंडस्ट्रियल व्हिजिट आम्ही करतोच. त्याच्या पलीकडे इंडिया इज ब्लेस्ड विथ अ रिच हेरिटेज. येस. तर एव्हरी इयर, आता कोरोनाचा पिरियड सोडला तर एव्हरी इयर वी टेक आवर स्टुडंट्स टू वन इंटरस्टेट व्हिजिट. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल विल टेक देम टू इंदौर फॉर माहेश्वरी सारीज. येस. विल टेक देम टू जसं कच्छला गेलो, हो. गुजरातला गेलो, कच्छ एम्ब्रॉयडरी वगैरे स्टडी करायला. सो यू नीड टू अंडरस्टँड की ते कॉलेज किंवा ते ऑर्गनायझेशन किती स्ट्रॉंग आहे, त्यांच्या फॅकल्टीजचं डेडिकेशन Yes. काय आहे, त्यांचं अफिलिएशन काय आहे. अफिलिएशन सोडल्यावर त्यांच्याकडे शासनाची मान्यता आहे का. बरोबर. आता ही शासनाची मान्यता कशी येईल, खूप लोकांना हे टेक्निकल गोष्टी माहित नसतात आणि मग ते फसतात. हो. युजीसी अप्रुव्हल जर तुमच्या युनिव्हर्सिटीकडे असेल तर तुम्हाला शासनाची मान्यता मिळणार आहे. आणि शासनाची मान्यता असेल तर ऑटोमॅटिकली शासनाच्या जे काही स्कीम्स त्या वर्षी लागू असतील, फॉर एक्झाम्पल ईबीसी, ओबीसी, व्हीजेएनटी, एससी, एसटी, त्या तुम्हाला लागू पडतील. तर तुम्हाला ह्या सगळ्या बाबी चेक करायला पाहिजे. मग तुमचे म्हणजे, आणि कसं असतं ह्याच्या पलीकडे जाऊन आता बेस्ट एज्युकेशन मिळून सुद्धा सगळं इतकं कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड झालंय की इट इज नॉट सफिशियंट. येस. त्याच्यामुळे
तुमच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी ती ऑर्गनायझेशन वेगळे काही पाऊल उचलते का? फॉर एक्झाम्पल वी ॲट सावी एव्हरी 15-20 डेज में वी अरेंज सो मेनी वर्कशॉप्स, सेमिनार्स, डिफरंट ऍक्टिव्हिटीज जिथे मुलींना एक्सपोजर मिळतो. मुली स्वतः तिथे जाऊन फील्डवर काम करतात किंवा एक्झिबिशन असतील तर एक्झिबिशन. स्टुडंट आहे का फक्त मुलींसाठीच आहे? आता सर आताच कोरोना, आय विल टेल इट इज अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. तर कोरोनामध्ये वी स्टार्टेड 6 न्यू कोर्सेस ज्याच्यात बॉईज आर ऑल्सो अलाउड. सो त्याच्यात मास्टर्स इन फॅशन डिझायनिंग आहे, जर्नलिझमचा कोर्स स्टार्ट केलाय. काय सांगताय? फ्रेंच अँड जर्मन लँग्वेज स्टार्ट केली आहे. मॉडेलिंग इज ऑल्सो डिप्लोमा इन मॉडेलिंग स्टार्ट केलंय. सर असे नवीन 5-6 कोर्सेस आपण लॉन्च केलेले आहेत आता. नाउ इज द रिस्पॉन्स. सर जस्ट लॉन्च केले, एकच आठवडा झालाय. जस्ट वी डन टू द प्रोसिजर्स. या सो मास्टर्स इन फॅशन डिझायनिंग मध्ये पण बॉईजला अलाउड आहे. आता याच्यात कसं असतं की अजून पण आपली मेंटॅलिटी अशी आहे की अभ्यासक्रम पूर्ण केला की पैसे मिळाले पाहिजेत. हा, ओके, गुड क्वेश्चन. म्हणजे कसं आता मी बीकॉम झालो, बँकेत लागलो, 1 तारखेला पगार 1000, पण याच्यामध्ये स्ट्रगलिंग असतं खूप. नाही, असं नाही सांगता येणार. ह्याच्यात अर्न वाय लर्न आहे एक कन्सेप्ट. कारण की मुलींचं कसं आहे की थोडं थोडं, अगदी खूप जास्त नाही पण थोडं थोडं ते शिकतानाच कमवायला लागू जातात. कमवा आणि शिका. हा, अर्न वाय लर्न. लाईक फर्स्ट इयरच्या ज्या मुली होत्या ना सर, आय टेल यू, त्यांच्या काही मुलींचे वडिलांचे जॉब गेले. दीज गर्ल्स वर मेकिंग मास्क अँड सेलिंग अँड मेकिंग दी लाईव्हलीहुड. कॅन यू बिलीव्ह इट? कोरोनामध्ये. सो इट इज सच अ टची थिंग अँड सच अ ब्युटिफुल थिंग की त्या घरी बसून करत होत्या. सो दिस इज अ व्हेरी नाईस फील्ड. मी का म्हणत असते, महिलांच्या पण आयुष्यात कधीतरी एक असा टप्पा येतो जिथे ते बाहेर जाऊन काम करू शकत नाही, आणि त्याच्यासाठी ही फील्ड बेस्ट आहे. देन यू कॅन इझिली वर्क फ्रॉम होम, स्वतःचं बुटीक स्टार्ट करा, ऑर्डर्स घ्या, लॉन्च करा, किंवा जस्ट वर्क ॲज इन 15-20 दिवसात एकदा व्हिजिट करा आणि बाकी सगळं फ्रीलान्सिंग करा. इट्स व्हेरी इझी अँड व्हेरी नाईस. याच्यामध्ये आपण त्याला म्हणतो की काही ठिकाणी लग्नासाठी विशेष कपडे शिवले जातात वधू वरांचे. हो, मॅचिंग थीम्स, विशेष कपडे, विशेष मास्क. आजकाल तर पूर्ण फॅमिली सिमिलर क्लोथिंग करतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात. स्काय इज द लिमिट. थीम म्हणतो. हो, थीमॅटिक क्लोथिंग आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत सर. म्हणजे आय कॅन से की कसे माहिती का, माणूस मरेपर्यंत त्याची जागरूकता कपड्यांच्या कडे बघायची जी आहे ना, ती दिवसेंदिवस वाढणार आहे, कमी कधीच नाही होणार आहे. सो द अवेअरनेस इज गोइंग टू इन्क्रीज, ऑटोमॅटिकली द डिमांड इज गोइंग टू इन्क्रीज, ऑटोमॅटिकली द रिक्वायरमेंट आणि ऑटोमॅटिकली द जॉब अवेन्यूज आर गोइंग टू इन्क्रीज. आता ह्याच्यात अजून एक म्हणजे जसं मॉल हा कन्सेप्ट आहे, नेसेसरी नाही की तुम्ही ब्रँड्स लॉन्च करून प्रोडक्शन कराल. यू कॅन गेट इन टू द ब्रँड्स अँड यू कॅन बी ॲज अ फ्री ॲज अ फ्लोर मर्चंडायझर. There are so many different avenues. म्हणजे इट्स अ ब्रँड, तुम्ही त्यांच्यासाठी काम करता. रिजनल हेड्स असतात, मग ग्रॅज्युअली ते ग्रोथ होते तुमची तिथे. आधी सिटीसाठी करता, आधी एक ब्रँडसाठी करता, आणि मग रिजनल हेड्स पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. अशा खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज असतात. आणि मला आवर्जून सांगायला आवडेल की आपल्या काही मुली लग्न करून दे गॉट सेटल्ड इन ऑस्ट्रेलिया अँड ऑल, अँड दे स्टार्टेड दी ओन ब्रँड. इट्स अ व्हेरी रिमार्केबल थिंग. म्हणजे एवढं सोपं नाहीये. त्यांना ऑफकोर्स तिथे जाऊन आधी 1 वर्ष त्यांना तिथली लँग्वेज शिकावी लागली, तिथल्या पद्धती अडॉप्ट कराव्या लागल्या. पण आपलं SNDT युनिव्हर्सिटी असल्या कारणाने दिस युनिव्हर्सिटी हॅज द ज्युरिस्डिक्शन टू गिव्ह, म्हणजे इट इज अप्रूव्ड आउटसाइड इंडिया एज वेल. त्याच्यामुळे आपल्याकडचा डिग्री किंवा डिप्लोमा केलेल्या मुलींना पुढच्या एज्युकेशनसाठी तिथे अप्रूव्हल आहे. त्यामुळे यू हॅव टू अंडरस्टँड, ह्या खूप गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. दिस माइट बी द ओनली वन युनिव्हर्सिटी विच हॅज द पॅन इंडिया. Yeah, because this is the first university started for women. Yes, very true. That is the first university started for women, and another thing is that it degrees valid all over India. Any student from any part of the India, he can admitted in the university. Other university, if you can take Sonakshi Sinha is from SNDT. If you can take a example of the Pune University, it is limited only for the 2 districts, Pune and Nagar. Right. If we talk about the Uttar Maharashtra, that is what I'm telling. The jurisdiction is allowed outside as well. Yes. The same thing about our Open University. Correct. It is open. It is an open university. तर याच्यामध्ये येण्यासाठी अशी काही पर्टिक्युलर एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे? नाही, आता असं काही राहिलं नाहीये. आता इट जस्ट डिपेंड्स. जर तुम्हाला कुठल्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट साठी जायचं असेल नॅशनलाइज, तर त्यांचे काही हे असतात
त्यांच्या एक्झाम्स असतात, ओके. प्री एक्झाम्स, Yes. त्याच्यात तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागतं आणि अदरवाईज देर इज नो ॲज सच रिक्वायरमेंट. अच्छा. डेडिकेशन पाहिजे, हार्डवर्क हो. करायची तयारी या पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये महिलांचा वाटा किती आहे? मॅक्झिमम वुमन्स? असं सांगणं अवघड आहे सर, कारण की मेल्सचंही तेवढंच वाटा आहे या अच्छा. इंडस्ट्रीमध्ये. आणि फॅशन शो हा खूप एक ऍस्पेक्ट दुर्लक्षित केलेला आहे, हो. कारण लोकांचं त्याच्याकडे बघायचं दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. हो. दे डोंट नो द रिक्वायरमेंट ऑफ अ फॅशन शो टू बी Yes, कंडक्टेड. yes, yes. त्यांना वाटतं की फक्त काहीतरी चित्रविचित्र कपडे घालण्यासाठीच फॅशन शो असतो हा. किंवा एंटरटेनमेंटच आहे, पण असं नाहीये. एक फॅशन शो जेव्हा कंडक्ट होतो ना, लाईक फॉरेन चांगल्या दर्जाचा जर शो, लाईक फॉर एक्झाम्पल लॅक्मे फॅशन वीक, लोक मला नेहमी विचारतात की मॅडम तिथे जे कपडे रॅम्पवर घालतात ते तर कधी आपण स्ट्रीटवर कोणाला बघत घालताना नाही. बघत नाही, मग असं का? त्याच्या मागचं कारण आहे, ट्राय टू अंडरस्टँड. इट्स अ रॅम्प वेअर अँड दिस इज अ स्ट्रीट वेअर. हा. आता रॅम्प मध्ये जे कपडे असतात त्यात 4 ते 5 एलिमेंट्स असतात. मे बी दे हॅव इलॉंगेटेड कॉलर, हा. इलॉंगेटेड स्लीव, सम नाईस ब्युटिफुल हेडगेअर, लवली कलर. आता त्यातलं कुठलं तरी एक एलिमेंट अडॉप्ट होतो अँड दॅट बिकम्स अ फॅशन. Yes. नॉट ऑल द एलिमेंट्स. मे बी दॅट कलर, मे बी दॅट बरोबर, टेक्स्चर, बरोबर. मे बी दॅट एम्ब्रॉयडरी, एनिथिंग कॅन. तुम्हाला काय वाटतं की जे सर्वसाधारण समाजातल्या म्हणूया घरातल्या सर स्त्रिया मला आहेत, एक पॉइंट बोला बोला आठवलाय. बोला बोला. प्रॉपर कॉलेज कडनं जेव्हा तुम्ही एज्युकेशन घेता ना, हो. तर तुम्हाला लोन घ्यायला पण खूप सोपं जातं. सोपं जातं. कारण की तुम्ही जर प्रॉपर कॉलेज आणि प्रॉपर गव्हर्नमेंट अप्रूव्ड युनिव्हर्सिटी असेल तर तुम्हाला लोन्स इझिली मिळतात. तुमचं पुढच्या भविष्याकडे तुम्हाला जेव्हा काही नवीन स्टार्ट करायचं, इट हेल्प्स अ लॉट. अच्छा. आणि वी हॅव 6 years ago वी ऑल्सो स्टार्टेड विथ मराठी मीडियम, बिकॉज इंग्लिश मीडियम मध्येच परीक्षा द्यावी लागायची मुलींना किंवा ते अवघड मुलांना. व्हायचं मग. आणि त्यांना त्या ग्रामीण, नाशिक म्हटलं की ग्रामीण भागातनं हो. खूप लोक शिकायला येतात आणि मग ग्रॅज्युअली त्यांना समजतं पण लिहिता येत नाही. हो. मग ते जे एक संघर्ष आहे त्यांच्यासाठी, हो. अँड देन दे डोंट गेट गुड मार्क्स. Yes. त्याच्यासाठी वी स्टार्टेड विथ मराठी मीडियम Nice thing. सम इयर्स अगो. बहुत अच्छा. थँक्यू श्रुतीजी, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आय एम थँकफुल फॉर दिस अपॉर्च्युनिटी सर.